PCM देणारे स्टुडंट, ज्या स्टुडंटनी एक्झाम फॉर्म फिलिंग करताना रॉंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा टायपिंग मिस्टेकमुळे काही इन्फॉर्मेशन रॉंग झाली आहे, तर त्या परिणाम काय झालेला आहे की हॉल तिकीट आलेले आहेत काही स्टुडंटच्या, तर हॉल तिकीटवर इफेक्ट पडलेला आहे की त्यांची नाव किंवा डेट ऑफ बर्थ ही अशी रॉंग झालेली आहे किंवा काही डॉक्युमेंटसुद्धा रॉंग झालेले आहेत. आता त्या स्टुडंटनी आता काय करावं, तर MS नर्सिंगनी अंडर कंडिशनल अंडरटेकिंगचं एक फॉर्मॅट दिलेला आहे. तर त्या फॉर्मॅटनुसार तुम्ही फॉर्मॅट भरा आणि तुमच्या जे एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेऊन जा सेंटरला, आणि ते जे हॉल तिकीटसोबत तुम्ही एक कॉपी दाखवा त्यांना आणि त्यांची साईन वगैरे घ्या, कारण ती साईन गरजेची आहे तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला एक्झामिनेशन देता येईल. आणि हे तुम्हाला एक अप्लिकेशनसारखं आहे जे की रिक्वेस्ट केलेली आहे तुमची MSTCT म्हणजेच PCM जे ग्रुप आहे त्याला ऑनलाईन एक्झामिनेशनला अपियर होण्यासाठी, म्हणजेच तुम्हाला बसू देण्यासाठी. तर फॉर्म कसं फिल करा, आता ते फॉर्म तुम्हाला दाखवतोय, कसं फॉर्म भरायचे ते पण सुद्धा तुम्हाला दिसेल. तर सगळ्यांनी व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. मी दीक्षा कातल्या तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आपण बघणार आहोत फॉर्म फिल कसं करायचं आणि ते जे एक्झामिनेशन सेंटरला आहे ते घेऊन जायचे. तर ते सगळी इन्फॉर्मेशन आता आपण बघणार आहोत. तर पहिलं बघा, जे की हे फॉर्मॅट कोणी दिले आहे, CT सेलनी गव्हर्नमेंटनी दिलेली आहे, जे की कोणाला लिहिले आहे आपण, हॉनरेबल कमिशनरला लिहिले, कॉम्पिटेटिव्ह ऑथॉरिटी स्टेट कॉमन इंटरेस्ट ऑफ टेस्ट सेल म्हणजे CT सेल मुंबईला. आता राईट साईडला बघा, तिथे आपल्या कॅन्डिडेटची फोटो रिसेंटलीची आणि सब्जेक्ट बघा, रिक्वेस्ट फॉर अपेअरिंग MSCT PCM ग्रुप 2026 ऑनलाईन एक्झामिनेशन, म्हणजे सब्जेक्टमध्ये लिहिलं आहे रिक्वेस्ट केलेलो आहोत आपण अपेअरिंगसाठी, म्हणजेच एक्झाम देण्यासाठी PCM ग्रुपवाले स्टुडंट ऑनलाईन एक्झामिनेशनला. आता तिथं बघा अनकंडिशनल अंडरटेकिंगमध्ये बघा, जे कॅन्डिडेट आहे त्याचे जे हॉल तिकीट आहे त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि आपली त्याची काय इन्फॉर्मेशन आहे. तर कॅन्डिडेटचं नाव लिहून काढायचे, त्याच्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, नेम ऑफ CET आणि एक्झामिनेशन सेंटर डिटेल. आता एक्झामिनेशन सेंटर डिटेल म्हणजेच एक्झामिनेशन सेंटरचं नाव. आता त्याच्यामध्ये नंतर खाली काय लिहिलं आहे तुम्हाला बघा, इट इज अंडरस्टूड बाय आपलं स्वतःचं नाव, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि करेक्ट आहे की नाही इनकरेक्ट आहे ते प्रिंट हॉल तिकीटची, म्हणजे जे आपली हॉल तिकीट आहे त्यांची प्रिंट घ्यायची. ॲप्लिकेशन जे की फॉर्म फिल केलेला आहे रॉंग स्वतःनी किंवा कॅन्डिडेटनी किंवा मिस्टेकली झालेलं असेल तर ते CET सेलला परमिशन घेणार आहोत की आपण एक्झामिनेशनला अपियर व्हायचा बाय सेल्फ सर्टिफाईड कॉपी, म्हणजे हे जे तुम्हाला कॉपी दिली जाईल सेल्फ सर्टिफाईड, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही लिहिले असाल आपल्याबद्दल इन्फॉर्मेशन जे करेक्ट आहे ती. आता इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल कोणा व्यक्तीने झाली किंवा कोणाच्या हाताने झाली त्याचं नाव लिहायचं, आणि करेक्ट इन्फॉर्मेशन कोणाच्या समोर झाली आणि कोणी केली कॅन्डिडेट त्याचं नाव लिहायचं. बघा, ह्याच्यानंतर आपल्याला जे हे कॉपी आहे ते ऑनलाईन सबमिशन करायचीच आहे, आणि त्याच्यासोबतच हे आपले जेव्हा एक्झाम सेंटरला आपण जातो एक्झामिनेशन सेंटरला तेव्हा सुद्धा त्याला कॅन्डिडेटला एक कॉपी घेऊन जायची ही, म्हणजे याच्यामुळे काय होईल आपल्याला की इन्फॉर्मेशन त्याला सेंटरवाल्यांना कळेल की ह्या मुलांचं हे रॉंग झाले आणि डेट ऑफ बर्थ किंवा नावाचं रॉंग झालंय, पण यांनी काहीतरी केलंय, तर त्यांना खरंच बसू द्यायचं की नाही ते ठरवणार आहे. तर अजूनच तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे PCM वाल्यांसाठी, की ज्यांना कोणाला वाटते अजूनही मॉक टेस्ट द्यावी त्यांनी आपली मॉक टेस्ट जॉईन करू शकता. तुम्हाला मॉक टेस्ट देण्यात येतील. तर ज्यांना कोणाला वाटते की आमची मॉक टेस्ट जॉईन करायची त्यांनी आपल्या ग्रुपला जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि DM करू शकता आम्हाला. त्यानंतर बघा, हे जेव्हा इन्फॉर्मेशन लिहित आहोत तर हे आम्ही स्वतः अवेअर आहोत म्हणून लिहिलेलं आहे इन्फॉर्मेशन, आणि जर इनकरेक्ट असेल हे तर स्वतः रिस्पॉन्सिबल राहणार, म्हणजेच कॅन्डिडेट रिस्पॉन्सिबल राहणार. आणि रिझल्ट काय येईल त्या जेव्हा फॉल्स एक्झाम, म्हणजे आपले एक्झामिनेशन सेंटरला आम्ही गेलेलो पण फॉल्स आली इन्फॉर्मेशन, तर आपल्याला जे एक्झामिनेशन आहे ना ते देता येणार नाही, आणि त्याचा रिझल्ट काय होईल की आपण अपियर नाही होऊ शकणार, जे की आपली PCM एक्झाम आहे त्याला आपण देऊ नाही शकणार. आणि व्हेन्यू ऑफिसर जे काही रिगार्डिंग सगळे आहेत त्यांची सिग्नेचर घ्यायची, त्या व्हेन्यू ऑफिसर म्हणजे तिथल्या जे ऑफिसर आहेत त्यांना. आता ते फायनल डिसिजन घेतील की CET सेल
ची एक्झाम तुम्हाला द्यायची नाही आहे की नाही आणि देता येणार की नाही. आणि जर तुमची इन्फॉर्मेशन रॉंग ठरली तर तुम्हाला बॅन करण्यास सुद्धा येऊ शकते. तर त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपली इन्फॉर्मेशन डेट द्यायची, प्लेस द्यायची, स्वतःच्या जे त्याच्यावर बघा आधी सेल्फ सर्टिफाईड रिलेव्हंट डॉक्युमेंट आणि स्ट्रिक्ट नॉट अप्लिकेबल हे सगळं द्यायचं. आणि सिग्नेचर पॅरेंट्सची, गार्डियनची, सिग्नेचर कॅन्डिडेटची, सिग्नेचर ऑफ सेंटर इनचार्ज आणि सिग्नेचर ऑफ ऑथराइज्ड ऑफिसर इन एजन्सी कंडक्टिंग CET सेल विथ फुल नेम ते सगळं लिहून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर व्हेन्यू ऑफिसर आणि व्हेन्यू ऑफिसरचं नाव ते सगळं सिग्नेचर वगैरे घेऊन घ्यायची. आणि ह्याची सुद्धा आपली एक कॉपी जाताना सोबत घ्यायची, कारण हेच तुम्हाला हेल्प करणार आहेत की एक्झामिनेशनला बसू द्यायचं की नाही. कारण तुमच्याकडे हे फॉर्म नाही असेल आणि तुमच्याकडे फॉर्म फिलिंग नसेल तर तुम्हाला एक्झाम सेंटरला बसू देण्यात येतील नाही आणि तुमची रॉंग इन्फॉर्मेशन आहे म्हणून तुम्हाला तिथून हाकलून देणार आहेत आणि बॅन करणार आहेत. कारण असं ठरलं जाते की पर्सन रॉंग आहे आणि इन्फॉर्मेशन वेगळी आहे, तर पर्सन कोणीही दुसरा असू शकते असं ठरवण्यात येते. त्यामुळे जेही आहेत ज्यांच्याही स्टुडंटचं इश्यू झाले असं की इन्फॉर्मेशन रॉंग आलेली आहे आणि आपल्याला वाटते की आपल्याला प्रॉब्लेम येईल तिथे, तर त्या स्टुडंटनी सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यावा आणि आपल्याकडे एक एक कॉपी तरी ठेवायची. एक्झामिनेशन सेंटरला हे कॉपी घेऊन जावं लागते आणि त्या सेंटरला दाखवा लागेल की हां खरंच आम्ही हेच आहो आणि रॉंग झालेली आहे एक्झामिनेशनच्या वेळेवर, फॉर्म फिलिंगच्या वेळेवर आपली इन्फॉर्मेशन. तर हे सगळं ज्यांना कुणाला वाटते इन्फॉर्मेशन रॉंग झाली आणि इन्फॉर्मेशन रॉंग आलेली आहे त्या स्टुडंटनी हे फॉर्म फिल करून घ्यायचे आणि एक कॉपी आपली जवळ ठेवायची. तर सगळ्यांनी लक्ष द्या आणि हे काम करा. तर धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.